ड्रग पेडलर अश्विनी पॉलनं धाडीवेळी 6 कोटींचे ड्रग्ज कचऱ्याच्या डब्यात फेकले। धाडीत सगळं घर धुंडाळलं पण ड्रग्ज मिळत नव्हते। अश्विनीचा लिव्ह इन पार्टनर अमीर सय्यद ड्रग्ज पुरवठा करत होता। मंगळवारी रात्री उशिरा अमीर सय्यदलाही अटक। ड्रग्ज कचऱ्याच्या डब्यात पोलिसांना सापडले। नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना 42,000ची लाच घेताना अटक। सीबीडीच्या महानगरपालिका मुख्यालयात कारवाई। कैलास गायकवाड यांच्याकडे अतिक्रमण विभागाची जबाबदारी, कंत्राटदार दशरथ सुरवसे यांच्याकडे लाच मागितली होती। कौटुंबिक वादातून पेटवलेल्या पत्नीचा 6 दिवसांनी मृत्यू। नरगिस फैजान शेख असं विवाहितेचं नाव। 15 एप्रिलला रात्री आरोपी पती फैजान शेख यांना नरगिसला पेट्रोल टाकून पेटवलं। पतीला अटक। सायबर फ्रॉडमध्ये मुंबईकरांनी वर्षभरात 1,000 कोटी रुपये गमावले। त्यापैकी फक्त 110 कोटी रुपये जप्त। मुंबई पोलिसांनुसार 4,825 सायबर गुन्ह्यांची 2025 मध्ये नोंद। दाखल झालेल्या गुन्ह्यातील 1,542 गुन्ह्यांमध्ये 1,410 आरोपींना अटक। कोल्हापुरात जुनैद पठाण या व्यसनी मुलाची वडिलांकडून हत्या। शिवजयंती मिरवणुकीत पडून दगावल्याचा बनाव केला। विक्रमनगर येथील धक्कादायक घटना। चाकूनं हत्या केल्याची वडिलांची कबुली। अशोक खरात प्रकरणी एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी। एसआयटीकडून सखोल चौकशी, आर्थिक संबंधांचीही तपासणी। चौकशी करून या बड्या हॉटेल व्यावसायिकाला रात्री उशिरा सोडण्यात आल्याची माहिती। अशोक खरात विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा। सोलापुरातील कळमळ येथील शेतकरी राजाराम बनसोडे यांची मागणी। 11 एकर जमीन 1.5 कोटी रुपयांना घेण्याचं आश्वासन देऊन केवळ 50 लाख दिल्याचा आरोप। शेतकऱ्यांची खरात आणि त्याच्या पत्नीसह इतर 6 जणांविरोधात पोलिसात तक्रार। 11 एकर 8 गुंठ जमीन बोलदो बाबा खरात आणि पल्लाळ सर या दोघांनी 1.5 कोटीला घेतलेली आहे। मला अजून काय पैसे दिलेले नाही। पैसे मागितल्यावरती भीती दावत होते ना, असं करायचे बारा भानगडी, असं होईल तसं होईल असं कोणी मला बोलत होते। आजपर्यंत आम्हाला काय पैसे दिलेले नाही आणि आज आम्ही DSP ऑफिसमध्ये गुन्हा नोंद करून आलेलो आहोत। आमच्या पैशाची मागणी केली। अगर आमची जमीन आम्हाला परत मिळावी, नाहीतर आमचे पैसे तर परत मिळावे, एवढी माझी विनंती आहे। नाशिकमध्ये TCS कंपनीतील महिला कर्मचारी निदा खान अद्यापही फरार। पोलिसांची 3 पथकं शोध घेत असूनही निदा खान पोलिसांच्या हाती लागत नाहीये। 25 मार्चला पहिला गुन्हा, तेव्हापासून निदा खान फरार। निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलली। नाशिकमध्ये सिगरेट न दिल्यानं तरुणाची निर्घृण हत्या। पेठरोड परिसरातील नवनाथ नगरमधली धक्कादायक घटना। चॉपरच्या उलट्या बाजूने डोक्यावर तोंडावर वार। राहुल कृष्णा राऊतचा उपचारादरम्यान मृत्यू। संशयित रोहिदास आहेर विरोधात गुन्हा दाखल। सिंधुदुर्गमधील भंगसाळ नदीत एकाचा मृत्यू। कुडाळमधील कविलकाटे भागातील घटना। 4 मित्र एकत्र नदीत उतरले। दोघांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले। स्थानिकांच्या मदतीनं एकाला वाचवण्यात यश। वैभव बांदेकर या तरुणाचा मृत्यू। वैभवनं नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।